इतकी वर्ष झाली पण सुंदरला आजपर्यंत माझी एकदाही दया नाही आली आणि दया पण येत नाहीये. हा बोला मेहता साहेब. काय झालं जेठालाल? तुझ्या आवाजावरून वाटतंय की तू दुखी आहेस. काय सांगू मेहता साहेब. अरे आता काय झालं? काय झालं असं? अहो सगळे नमुने मलाच भेटतात. सकाळी तो भिडे आणि आता हा सुंदर. काय केलं सुंदरने? अरे त्याने त्याचा मोबाईल नंबर माझ्या नंबरवर डायव्हर्ट करून टाकला. त्यामुळे सकाळपासून त्याच्या सगळ्या देणेकऱ्यांचे फोन मला येत आहेत आणि मी पण कंटाळून माझा फोन स्विच ऑफ करून टाकला. त्या नादात बिचाऱ्या बबिताजी येणार होत्या, त्या पण नाही आल्या. ओ अच्छा अच्छा, बबिताजी दुकानात येणार होत्या. ते त्यांची कोणतरी मैत्रीण आहे कविताजी, त्यांना कलकत्त्यात ते काहीतरी इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान टाकायचं आहे, तर त्यासाठी जरा सल्ला मसलत करायची होती. तर मी म्हटलं या काही हरकत नाही. तर मग काय झालं, माझा फोन स्विच ऑफ होता. त्या फोन करत असतील तर माझा फोन लागला नाही. त्यांना वाटलं की मी दुकानात आहे की नाहीये. त्या नादात ते लोक आलेच नाही आणि इथे त्यांच्यासाठी मी 3-4 बंगाली मिठाया, नाश्ता बिस्ता सगळं मागवून ठेवलं होतं. ते सुद्धा त्या सुंदर आणि भैलूने खाऊन टाकला. अरे भाऊ, हे तर फार वाईट झालं जेठालाल. मग खरंच मी आता कंटाळलोय. मला तर समजतच नाहीये काय करू मी या सुंदरचं. जेठालाल, एवढ्या छोट्या मोठ्या अडचणींना घाबरायला नाही पाहिजे बाबा. अगदी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत या, आणि अडचणींना तर अजिबात घाबरायचं नाही. अजिबात मागे नाही हटायचं. त्यांचा पाय रोवून सामना करायचा. आणि तू विसरून का जातोस? तू जेठालाल आहेस. तू तर मोठमोठ्या अडचणींना तोंड दिलंय, मोठमोठ्या संकटातून बाहेर आलायस तू. ही तर अगदी क्षुल्लक बाब आहे. त्यामुळे याची अजिबात चिंता करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, परवा करू नकोस. मस्त राहा आणि खुश राहा. मग रात्री भेटू सोडा शॉपवर. ठीक आहे? ठीक आहे ठीक आहे मेहता साहेब. ओके. काय शोधताय पप्पा? अरे त्या लोणचं शोधतोय. माहित नाही कुठे ठेवलंय. जेव्हापासून ही दया गेली आहे ना, किचन मध्ये सगळं वर खाली झालंय. अरे जेठ्या चल ना, किती उशीर. आजोबा फक्त 2 मिनिटं आलोच. सोड आता ते लोणचं. चल घे तू ते घे, मी हे घेतो. ही दया पण ना. चल बाबा जेठ्या, किती उशीर करतोयस. अरे काय करत होतास आतमध्ये? किचन मध्ये काही मिळतच नव्हतं. हे घ्या बापू. जेठ्या तू काय म्हणत होतास? काही मिळत नाहीये, काहीतरी शोधत होतास. काय शोधत होतास? लोणचं बापूजी. आता किचन मध्ये काही हवं असेल तर सापडतच नाही बापूजी. आता खूप झालं बापूजी, आता असं नाही चालणार. काय खूप झालं? काय नाही चालणार? हे दया बापूजी. दया? हो बापूजी, आता खूप झालं. आता तिला यावंच लागेल. आता मी थकलोय किचनचं काम करून करून आणि हे पद्मावती भोजनालयाचं जेवण जेवून जेवून. आता जर ती नाही आली ना तर मी काही ना काही ऍक्शन घेणार. काय ऍक्शन घेणार? हे अजून नाही ठरवलंय, पण मी आता ठरवलेलं आहे की आता खूप झालं. आता तिला यावंच लागेल आणि आता नाही आली तर मी काहीतरी ऍक्शन घेणार. बस. अरे येईल रे बाबा, येईल. जरा शांत राहा. काय येईल बापूजी? कधी येणार? किती काळ गेला? काय लिमिट असते की नाही? आणि फोन केला तर फोनवर भेटत नाही. एक तर तो सुंदर फोन उचलतो, नाहीतर तो त्याचा मित्र तो जाड्या फैलू. आणि विचारलं तर काय म्हणतात की आईला घेऊन ती अमुक तीर्थक्षेत्राला गेली आहे किंवा तमुक तीर्थक्षेत्राला गेली आहे. अरे संन्यास घेतलाय की काय? अरे मला काय माहित जेठ्या. चल आता जेवायला बसून घे, खूप भूक लागली. चल चल, नंतर चर्चा करू. बरं आजोबा, तुम्ही पाहिलत का? आज स्वीट डिश गुलाबजाम आहे. अच्छा, आण, दे दे दे. तू खा, तुझे फेवरेट आहेत ना गुलाबजाम? नाही बापूजी, मी नंतर झोपाळ्यावर बसून आरामात खाईन. झोपाळ्यावर का? झोपाळ्यावर झोका घेत गुलाबजाम खाण्याची मजा आवरच आहे बापूजी. मला मजा येते असं खाण्यामध्ये. तुझी इच्छा. हे भाऊ, हसतोयस काय? जेवत का नाहीयेस? नाही, तो माझा एक मित्र आहे. तो नेहमी मस्त जोक पाठवत असतो मोबाईलवर. तर आता त्याने खूप छान जोक पाठवलाय, तो वाचला तर हसू आलं. चला तुम्ही पण ऐका बापूजी. अरे मला नाही ऐकायचं भाऊ. तू मोबाईल बाजूला ठेव आणि जेवण. खूप छोटासा जोक आहे बापूजी, मजा येईल. ऐका ना. अरे मालक नोकराला, जा बाहेर जाऊन झाडाला पाणी घालून ये. नोकर, बाहेर पाऊस पडतोय. मालक,
कारण देऊ नकोस. छत्री घेऊन जा आणि पाणी घालून ये. नाही समजलं बापूजी. बाहेर पाऊस पडत होता, मग पाणी घालायची काय गरज होती, पण तरी मला म्हटलं छत्री घेऊन चला. पप्पा हा जोक खूप जुना झालाय. अरे माहिती आहे बेटा, पण काही जोक असे असतात ना की ते तुम्ही किती वेळ ऐकलात ना तरी मजा येते. उभा राहा. चल चल उभा राहा, उभा राहा. काय झालं? अरे तो उभा राहा, मग सांगतो. उभा राहा. हो पण काय झालं काय बापूजी? मी बोललो ना उभा राहा. जा आता तुझ्या रूम मध्ये जा आणि मोबाईलवर टाइमपास कर. जेवण करायची गरज नाहीये तुला. सॉरी बापूजी, सॉरी. जेवणाच्या वेळेला पण तुला मोबाईल पाहिजे जेठ्या? सॉरी. ठेव मोबाईल खिशात ठेव. हो ठेवला आता ठेव. आता गुपचूप जेवण कर. याला बघा, तू जेवत नाहीयेस आणि हा भाऊ पटापट जेवतोय. अरे टपू बेटा, इतकं पटापट का खातोय? हळूहळू खा. आजोबा आज मी जरा घाईत आहे आणि गोळी पण येईलच एवढ्यात. मग तुला काय भीती वाटते की गोली येऊन तुझं जेवण संपवून टाक? नाही बाबा, गोळी आपल्याकडे जेवायला येत नाहीये. ऍक्च्युली आम्हाला एक ग्रुप प्रोजेक्ट मिळाला. ग्रुप प्रोजेक्ट? होय आजोबा, आम्ही ग्रुप प्रोजेक्ट साठी माझ्या मित्र मेहुलच्या घरी चाललो आहोत. आणि हो, रात्रभर आम्ही त्याच्या घरी प्रोजेक्ट करणार आणि मग सकाळी तिथूनच कॉलेजला जाणार आहोत. अरे तू रात्रभर कोणा मित्राच्या घरी थांबणार आहेस आणि तू हे आत्ता सांगतोयस मला? मग कधी सांगणार पप्पा? मी दुकानात फोन केला तर तुम्ही म्हणता की घरी आल्यावर बोलूया, आणि आता घरी सांगतोय तर तुम्ही म्हणताय की आधी का नाही सांगितलं? हा मग प्रोजेक्टच करायचा आहे ना, मग त्यासाठी रात्रभर मित्राकडे थांबायची काय गरज आहे? उद्या सकाळी करून घ्या. नाही करू शकत ना पप्पा, कारण आम्हाला उद्याच प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. हा मग तू जायची गरज नाहीये. तुझ्या मित्रांना इथे बोलावून घ्या आपल्या घरी. हा, आणि इथे बसून करा प्रोजेक्ट जे काय करायचंय ते. पप्पा जर मित्रांना घरी बोलवलं तर मग त्यांची काळजी कोण घेणार? मम्मी तर नाहीये, त्यामुळे मी चाललोय. सारखंच आहे ना पप्पा. टपोडा, तू अभ्यास करायला चाललास ना? होय आजोबा, मी अभ्यास करायलाच चाललोय. ते काही असो बेटा, तू तुझ्या मित्रांना इथे बोलावून घे. तुम्ही लोक इथे प्रोजेक्ट करा. हा, अरे तो अभ्यास करायला चाललाय, तू त्याला नाही का म्हणतोय? टपोडा, तू सावकाश जेवून घे. थोडी जेव्हा येईल तेव्हा त्याच्या सोबत निघून जा. हा? पण बापूजी, तू जेवण कर. जेठ्या गुलाबजाम खा, खूप मस्त आहेत. हा नाही ते नंतर झोपाळ्यावर बसून आरामात खा. त्याचं काहीतरी वेगळं. टप्पू, हाय आजोबा. अरे ये बेटा ये. व्हॉट्सअप जेठ अंकल. सॉरी. कोल्हेटा, खिचडी खूप मस्त आहे, जेवायला बसून घे. नाही आजोबा, जेवण करून आलोय.